नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजयपथ प्रबोधिनीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण चालक पोलीस 2025 साठी आतापर्यंत झालेल्या PYQ प्रश्नावर आधारित तांत्रिक प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीज मध्ये आपण वाहन चालक व वाहतुकीबाबतचे नियम याचे जे प्रश्न झालेले आहेत म्हणजे 2021 ते 2024 पर्यंत जे काही तांत्रिक प्रश्न झालेले आहेत ते टॉपिक निहाय विश्लेषणासह घेणार आहोत। हे जे प्रश्न आहेत ते सर्व वाहन चालक भरती या पुस्तकातून आपण घेणार आहोत। बघा, पहिला प्रश्न आहे, वाहन उभे करण्यास मनाई असणारी जागा म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी वाहन उभं करण्यासाठी तुम्हाला परवानगी नाही अशी जागा कोणती? तर पहिला ऑप्शन आहे हा प्रश्न। बघा, कंसामध्ये सुद्धा दिलेला आहे की प्रत्येक प्रश्न कोणत्या परीक्षेला आलेला आहे। हा प्रश्न आलेला आहे नागपूर ग्रामीण पोलीस चालक 2019 ला, जी की परीक्षा 2021 मध्ये झालेली होती। बघा, अशी जागा एकमार्गी रस्त्यावर, पदपथावर, पार्किंग मध्ये आणि उभे केलेल्या वाहनाच्या पुढे असे तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत। तर याचं जे उत्तर आहे पदपथावर, म्हणजे तुमचा जो फुटपाथ असतो त्या ठिकाणी तुम्ही कोणतंही वाहन उभा करू शकत नाही। फुटपाथ कशासाठी असतो तर लोकांना येण्या जाण्यासाठी म्हणजे चालण्यासाठी इथं तुम्हाला फुटपाथ दिलेला असतो रस्त्यावर, त्यामुळं फुटपाथवर वाहन उभे करण्यासाठी जागा नाही, म्हणजे याचं उत्तर पदपथावर म्हणजेच फुटपाथवर। पुढचा प्रश्न आहे आपला, खालील प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करून द्यावा, म्हणजे कोणत्या प्रकारची जी वाहनं आहेत त्याच्यासाठी तुम्ही मार्ग मोकळा करून दिला पाहिजे, त्याला पुढं जाऊ दिलं पाहिजे। बघा, पोलीस वाहने, रुग्णवाहिका व अग्निशामक वाहने, एक्सप्रेस बसेस, स्कूल बसेस असे तुम्हाला वेगवेगळे कन्फ्यूज करणारे पर्याय सुद्धा या ठिकाणी दिलेले असतात। तुम्हाला वाटत पोलिसाला अगोदर जाऊ दिलं पाहिजे, पोलीस वाहने, म्हणजे बरेचसे विद्यार्थी प्रश्न असे चुकवून येतात आणि नंतर आल्यानंतर मला फोन करतात की सर माझा हा प्रश्न चुकला, याचं उत्तर हेच पाहिजे होतं, असे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थी विचारत असतात। तर बघा मित्रांनो, रुग्णवाहिका म्हणजेच ॲम्ब्युलन्स किंवा अग्निशामक वाहनं जी असतात याला आपण रस्ता मोकळा करून दिलेला पाहिजे, कारण ते इमर्जन्सीमध्ये पुढे चालत असतात, त्यामुळे त्यांना तुम्ही रस्ता रिकामा करून दिला पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये, म्हणजे तुम्ही वाहन चालवत असताना गॉगलचा वापर कोणत्या वेळी तुम्ही केला नाही पाहिजे असा प्रश्न तुम्हाला इथं विचारलेला आहे। पहिला ऑप्शन आहे डोंगरावरून प्रवास करताना, पावसाळ्यात प्रवास करताना, पुलावरून प्रवास करताना, बोगद्यामधून प्रवास करताना। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 4 नंबर आहे, बोगद्यामधून प्रवास करताना। बोगद्यामधून प्रवास करत असताना तुम्हाला स्पष्ट दिसू शकत नाही, तुम्ही गॉगल घातला तर त्यावेळेस तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही, त्यामुळे तुम्ही तिथं बोगद्यामध्ये प्रवास करताना गॉगल काढला पाहिजे आणि तुमच्या वाहनाची हेडलाईट सुद्धा सुरू केलेली पाहिजे। या दोन्ही प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे? हे आत्ताच बोललो मी तुम्हाला की हेडलाईट चालू केलं पाहिजे। तुम्ही बोगद्यामध्ये एंट्री करताना 2 गोष्टी केलेल्या पाहिजेत, जर गॉगल घातलेला असेल तर तो काढून ठेवा आणि दुसरी गोष्ट हेडलाईट कंपल्सरी सुरू केली पाहिजे तुम्हाला। हे 2 प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दुचाकी वाहनावर 2 पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्यास, दुचाकी वाहनावर 2 पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्यास आपत्कालीन परिस्थितीमध्ये परवानगी आहे, कायद्याचे उल्लंघन आहे, वाहतूक कमी करण्यास परवानगी आहे, म्हणजे एका वाहनावर 2, 3, 4 जर बसले म्हणजे 2 व्हीलरवर तर काय होईल, जास्त 2 व्हीलर रस्त्याने येणार नाहीत आणि म्हणून तुमची ट्रॅफिक कमी होईल, असंही तो ऑप्शन दिलेला आहे। वाहतूक, त्यानंतर केवळ रात्रीच्या वेळी परवानगी आहे, असे वेगवेगळे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासारखे पर्याय या ठिकाणी दिलेले असतात। तर बघा, मोटार वाहन कायदा 1988 नुसार अशी कोणतीही परवानगी नाही, त्याचे कायद्याचे उल्लंघन आहे। येत्या लक्षामध्ये कायद्याचं उल्लंघन आहे, इथं कन्फ्यूज करण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण याचं जे उत्तर आहे कायद्याचे उल्लंघन आहे, हे उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मागील रुग्णवाहिकेस बघा डॅश डॅश, हे खाली 4 ऑप्शन दिलेत। समोरून वाहन येत नसल्यास मार्ग मोकळा करून द्यावा, म्हणजे समोरून वाहन येत नसल्यास आणि वाहन येत असल्यास मार्ग मोकळा करून द्यायचा का, म्हणजे इथं, त्यामुळे हे ऑप्शन असे कट करत चला तुम्ही। मार्ग मोकळा करण्याची आवश्यकता नाही, मग त्याला तसंच थांबून मार्ग चालू द्यायचं का, ऑप्शन कट झाला हा। वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन मार्ग मोकळा करून द्यावा आणि काहीही करू नये,
ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 नंबर आहे. वाहन चालकाने आपले जे वाहन आहे ते रस्त्याच्या बाजूला घ्यायचं आणि इमर्जन्सी जी वाहनं, ॲम्ब्युलन्स किंवा अग्निशामक वाहनं जे आलेली असतील तर त्यांना तुम्ही पुढे जाऊ दिलं पाहिजे. येते लक्षामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, एका मोटरसायकल स्वाराने आपणास तीव्र वळण घेऊन ओव्हरटेक केले आहे. बघा, बरेचसे असे असतात नमुने की रस्त्यानं जात असताना फास्ट गाडी आणतात आणि कट मारून निघून जातात. तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, त्यावेळी आपण हॉर्न वाजवून वाहनाची गती वाढवाल. आता गती वाढवल्यावर तर त्याला तुम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे हे तर उत्तर असू शकत नाही. वाहनाची गती कमी करून मोटरसायकल स्वारापासून सुरक्षित अंतर ठेवाल. प्रभावीपणे हेडलाईट फ्लॅश चमकत राहाल. काय चमकत राहिल्यावर त्याला काय फरक पडणार आहे, यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर आहे. वाहनाची, आपलं जे वाहन आहे त्याची थोडीशी गती कमी करून आपण त्या जो मोटरसायकल स्वार आहे म्हणजे तो जो रायडर आहे त्याच्यापासून तुम्ही सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे, तरच तुम्ही सुरक्षित राहाल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हँड ब्रेकचा उपयोग कशासाठी करतात. हा प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये भरपूर वेळा आलेला आहे बघा. तर हँड ब्रेकचा वेग कमी करण्यासाठी, अचानक ब्रेक लावण्यासाठी, वाहन पार्क करण्यासाठी, तिन्हीपैकी एकही नाही. तर या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते बरोबर उत्तर असं आहे की वाहन पार्क करण्यासाठी. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमचं वाहन पार्क करता त्यावेळेस तुम्ही हँड ब्रेकचा वापर केला पाहिजे. कारण हँड ब्रेकचा वापर नाही केला तर ते वाहन तुमचं मागे किंवा पुढे जाऊ शकतं. त्यामुळं ह्याचा जो मुख्य वापर आहे तो आहे वाहन पार्क करण्यासाठी. हेच उत्तर सर्वांनी लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे. तुम्ही रस्त्याने वाहन चालवताय आणि वाहन चालवत असताना तुम्हाला उजवीकडे वळायचंय किंवा डावीकडे वळायचंय, तर हे तुमचं जे इंडिकेटर आहे, वाहनाचं जे इंडिकेटर आहे ते कधी सुरू केलं पाहिजे तुम्ही. येते लक्षामध्ये. तुम्हाला जर पुढे 500 मीटर उजवीकडे किंवा डावीकडे वळायचंय आणि तुम्ही आत्ताच जर इंडिकेटर सुरू केलं तर ते म्हणजे बाकीचे जे आहेत आपल्या मागे पुढे वाहन चालवणारे ते कन्फ्युजन होतील. त्यामुळे ह्याचा नियम असा आहे की तुम्ही वळण्यापूर्वी तुमचं इंडिकेटर हे 30 मीटर अंतरापूर्वी, किती, 30 मीटर अंतरापूर्वी हे सुरू केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणा 30 मीटर अंतर हे कसं मोजायचं किंवा कसं करायचं, तर तुम्ही ह्याचं जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून उत्तर आहे ते 30 मीटर आहे. मागं पुढं होऊ शकतं, परंतु अंदाजे तुम्ही 30 मीटर अंतरापूर्वी तुमचं इंडिकेटर सुरू केलं पाहिजे. त्यानंतर शेवटचा प्रश्न या भागामधला, चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर कोणत्या वाहनाचा पहिला अधिकार असतो. म्हणजे तुम्ही चौक आहे एका ठिकाणी आणि चौकामध्ये तुम्ही वाहन चालवत असता आणि समोर येणारा वाटतं मला अगोदर जाऊ दिलं पाहिजे, तुम्हाला वाटतं मी अगोदर गेलो पाहिजे, म्हणजे असं कन्फ्युजन होतं. यावेळी तिथं चौकामध्ये कोणत्या वाहनाला पहिला अधिकार असतो बघा. आपल्या उजव्या बाजूच्या, आपल्या डाव्या बाजूच्या, आपल्या मागून येणाऱ्या आणि वरीलपैकी तिन्ही चूक. तर आपल्या उजव्या बाजूकडून जे वाहनं येतात त्या उजव्या बाजूकडून येणाऱ्या वाहनाचा या ठिकाणी पहिला अधिकार असतो. त्यामुळं हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, या भागामध्ये आपण 10 प्रश्न जे PYQ प्रश्न आहेत ते 10 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढच्या याच टॉपिकवरचे किंवा पुढचे भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.